नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, नुकतेच आता परीक्षेची तारीख आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामुळे आता आपला अभ्यास जो आहे तो सुरू होणार आहे। तर आपला जो सब्जेक्ट आहे, तर आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण आपल्याला जो सब्जेक्ट दिलेला आहे विज्ञान व अभियांत्रिकी, तर यामध्ये आपल्याला नेमके कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे आहे, त्यामधले महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहे ते कुठले आहे, तर आणि कशा वेने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, तर असं एक ओव्हरऑल डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करू। बघा, आता आपल्याला हा जो आहे हा सिलेबस आहे, तुमच्याकडे असेलच याची हार्ड कॉपी। तर बघा, आपल्याला यामध्ये दोन पार्ट दिलेले आहे, विज्ञान आणि अभियांत्रिकी, म्हणजेच बेसिकली थोडाफार हा टेक्नॉलॉजिकल जाणार, जे नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे। आता हा जो पोर्शन आहे विज्ञान व अभियांत्रिकी हा समाज कल्याणमध्ये दिलेला आहे, तर इथे याचं मेन उद्देश काय असणार आहे बघा। आता विज्ञान आपल्याला कोर विज्ञान तर स्टडी करायचंच आहे थोड्या प्रमाणात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आता कोर विज्ञान म्हणजे काय, तर जो आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जो स्टडी करतो तो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्याला काय आहे तर बघा समाज कल्याणमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर समाज कल्याणमध्ये बेसिकली महत्त्वाचा असतो तो म्हणजे समाज। तर आता ही जे काही विज्ञान व अभियांत्रिकी जे काही डेव्हलपमेंट होतीये, तर ह्या सर्व ॲडव्हान्समेंटमुळे ह्या सर्व डेव्हलपमेंटमुळे समाजावर त्याचा काय परिणाम होतोय हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे, आणि त्याच पद्धतीने आपले टॉपिक देखील डिझाईन केलेले आहेत। तर वन बाय वन आपण टॉपिक बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येणार तुम्हाला अभ्यास कोणत्या वेळी करायचा आहे। बघा, पहिला जो पोर्शन आहे, पहिला पार्ट, त्यामध्ये तुम्हाला दिला आहे वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन। आता विज्ञानाचे स्वरूप काय आहे, विज्ञानाची पूर्वगृहीतके काय असतात, शास्त्रीय पद्धत काय असतात आणि वैज्ञानिक ज्ञान काय असते। आता हा जो टॉपिक आहे किंवा हा जो फर्स्ट पार्ट आहे, यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे बघा। आपल्याला विज्ञानमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे पार्ट नाही दिलेले आहे, त्यांनी काय म्हटलं आहे वैज्ञानिक विचारसरणीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर आता तुम्हाला माहीत असेल थोडंफार की जेव्हा सिव्हिलायझेशन आले, म्हणजे जेव्हा असे शहरी आहे किंवा नगर आहे वसायला लागले किंवा मानव स्थायी झाले, ठीक आहे, सेटल एक सिव्हिलायझेशन आलं भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये सर्वीकडे म्हणा, मग सुरुवातीला जे ज्ञान प्राप्त करण्याची जी पद्धत होती, ज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय की ओव्हरऑल एखाद्या कुठलीही संकल्पना असेल, कुठलीही गोष्ट असेल तर त्याबद्दल माहिती करून घेणं, की सपोज आता सूर्य आहे तर सूर्य नेमकं काय आहे, त्यानंतर पृथ्वी काय आहे, दिवस का होत आहेत, रात्र का होत आहेत, ह्या असं सर्व जनरल गोष्टी ज्या आहेत, तर याबद्दल जर का माहिती करून घ्यायची असली, म्हणजेच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं, तर त्यासाठी एक मेथड होती जिला आपण तत्वज्ञान म्हणतो, फिलॉसॉफी म्हणतो। आणि फिलॉसॉफी ही व्यक्ती ओरिएंटेड होती, म्हणजे व्यक्ती केंद्रित होती। बघा, प्रत्येक एका व्यक्तीच्या नावाने आपण पर्टिक्युलर फिलॉसॉफी ओळखतो, जे एखादा व्यक्ती यायचा आणि त्याला असलेले अनुभव, त्यांनी जे काही ॲनालिसिस केलं आहे, तर ह्या सर्व बेसिसवर तो फिलॉसॉफी सांगायचा, म्हणजेच बेसिकली तो सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगायचा, की आयुष्य काय आहे, जीवन काय आहे, आत्मा आहे की नाही, अशा पद्धतीने। मग या अशा सीनमध्येच आपल्याला लक्षात येणार की काही कालखंडानंतर विज्ञान आलं, म्हणजेच काय, मग आता विज्ञान काय होतं, तर विज्ञान हे देखील एक ज्ञान प्राप्त करून घेण्याचं माध्यम होतं, ही एक मेथड आहे। मग आता ही जी विचारसरणी आहे, ही विचारसरणी एक्झॅक्टली कधी आली, या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला हा टॉपिक कव्हर करायचा आहे। म्हणजे एक्झॅक्टली विज्ञान आलं कधी, विज्ञानाची गरज का निर्माण झाली, मग कुठनं त्याचं सुरुवात झालं, कधीपासनं ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वापरण्यात आलं, तर हे सर्व आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर जगामध्ये असलेल्या विविध समाजांमध्ये मग या वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब कसा करण्यात आला, कारण आधी तत्वज्ञानावर विश्वास होता लोकांचा, एखादा व्यक्ती किंवा जे धार्मिक ग्रंथ आहेत, तर या गोष्टींमध्ये जे ज्ञान सांगितलं जायचं त्यावर विश्वास होता। मग अचानक हा शिफ्ट कसा आला समाजामध्ये, लोक वैज्ञानिक विचारसरणी कशी अवलंब व्हायला लागले, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। मग त्यामध्ये असलेले विविध दृष्टिकोन बघायचे आहेत, आणि त्यामध्येच मग की जर वैज्ञानिक पद्धतीचा अवलंबन करून आपण ज्ञान प्राप्त करतोय, तर मग विज्ञानाचे स्वरूप नेमके काय असते, म्हणजे एक्झॅक्ट वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे नेमकं काय, मग त्यामध्ये हे पूर्वगृहीतके काय असतात,
त्याचं थेसिस कसं द्यायचं, त्याच्यामध्ये जो रिसर्च असतो तो रिसर्च कसा करायचा, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. म्हणजेच पहिल्याच पार्टमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे की ओव्हरऑल समाजामध्ये हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आलं कुठनं आणि आता त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातोय हे आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये बघा, सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आधुनिकीकरण व विज्ञान. आता बघा, ज्या गोष्टी आधुनिकीकरण आपण कशाला म्हणतो, एक एक कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. आधुनिकीकरण आपण कशाला म्हणतो मी तुम्हाला सिंपलमध्ये सांगते. बघा, ज्या गोष्टी परंपरागत चाललेल्या असतात, म्हणजे याचा अपोजिट वर्ड कुठला आहे, परंपरागत आपण कन्सिडर करू. ज्या गोष्टी परंपरागत चाललेल्या असतात याचा अर्थ काय की आधीपासून सुरुवातीपासून त्या समाजामध्ये एका विशिष्ट पद्धतीने एखादी गोष्ट घडते. आता त्यामध्ये सडनली जर का चेंजेस आले आणि नवीन पद्धतीने सेम गोष्ट करायला लागलो तर आपण त्याला म्हणणार आधुनिकीकरण. एक सिंपल डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. जसं जस्ट आपण टीचिंगच्या सेन्समध्ये बघू, सुरुवातीला एक ब्लॅक बोर्ड असायचा आणि त्यावर खडूनी लिहिल्या जायचं, काळा फळा असायचा आणि खडूनी लिहिल्या जायचं, अशा पद्धतीने सर्वीकडे शिकवल्या जायचं. ठीक आहे. आता सडनली काय झालं, जे काही नवीन तंत्रज्ञान आलं त्यानुसार ही स्क्रीन आली आणि आता डिजिटली शिकवल्या जातात. म्हणजेच आपण काय म्हणणार की जी गोष्ट आपण आधीपासून करत आलेलो आहे त्यामध्ये आता थोडाफार चेंज आलेला आहे. आता तीच गोष्ट म्हणजे टीचिंग आपण दुसऱ्या पद्धतीने करतोय, म्हणजेच त्यामध्ये काय आलं, आधुनिकीकरण आलं. तर हा आधुनिकीकरणाचा जो कन्सेप्ट आहे मग आपल्याला तो स्टडी करायचा आहे. आणि आधुनिकीकरण आपण आधुनिकीकरण हा जो कन्सेप्ट आहे हा मेजरली कशाशी लिंक असतो तर तो असतो विज्ञानाशी. कारण जसं जसं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होत आहे, जशा नवीन टेक्नॉलॉजीज येत राहते तसं आपल्याला समाजामध्ये बदल घडून येताना दिसतो. आणि मग समाजामध्ये ज्या पॅटर्नने एखादी गोष्ट सुरू आहे त्यामध्ये जर का बदल घडून आला तर लगेच आपण त्याला काय म्हणतो, आधुनिकीकरण. जसं ही स्क्रीन आली तर स्क्रीन येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं फॅक्टर कोणता होता ते म्हणजे विज्ञान. ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली त्यामुळे स्क्रीन आली आणि स्क्रीन आल्यामुळेच टीचिंग पॅटर्नमध्ये आधुनिकीकरण घडून आलं. तर या वेनी आपल्याला हा पार्ट स्टडी करायचा आहे. तर यामध्ये पण बघा परत सेम आपल्याला बेसिक स्टडी करायचं आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही कसं डिफाईन करणार, कशाला म्हणणार, त्यानंतर मग यांचे विविध प्रकार कुठले असतात हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि बघा आता कुठलीही जी गोष्ट असतात जो बदल घडून येतो तर तो बदल हे दोन्ही प्रकारचे परिणाम समाजावर करत असतो. म्हणजे एखादा बदल घडून आला किंवा एखादी नवीन कन्सेप्ट आला तर तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही परिणाम समाजावर करून आणणार. ज्या पद्धतीने आधुनिकीकरणाचे काही पॉझिटिव्ह परिणामही समाजावर झालेले आहे त्याच पद्धतीने निगेटिव्ह परिणाम देखील झाले आहे. म्हणजे काही समस्या देखील तयार झाल्या तर ह्या समस्या देखील आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. आणि इथे पर्टिक्युलरली आपल्याला दिले आहे भारताच्या रेफरन्समध्ये. म्हणजे भारतामध्ये जे आधुनिकीकरण झालं तर या आधुनिकीकरणामुळे भारतीय समाजावर कुठला विपरीत परिणाम झाला तो देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे बघा आपल्याला व्यवस्थितपणे सिलेबस दिलेला आहे, डिटेलमध्ये दिलेला आहे. जर का आपण विज्ञानाबद्दल बोलतोय तर मग विज्ञानाच्या संदर्भात सर्व गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह काय आहे, त्याची निगेटिव्ह काय आहे, हा कन्सेप्ट काय आहे, कुठनं आला, म्हणजे त्याची हिस्ट्री पण आपल्याला बघायची आहे. म्हणजे डिटेल कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला या सिलेबसमधून लक्षात येते की आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेम आपल्याला करायचं आहे आधुनिकीकरणाच्या बाबतीत. आता हे दोन झाल्यानंतर बघा थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलं आहे, प्रगती. आता आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट इथे सांगायची आहे की जगामध्ये तसेच भारतामध्ये जी वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती झालेली आहे ती आपल्याला डिस्कस करायची आहे. तर इथे अशी डेव्हलपमेंट ज्यांनी मेजर इम्पॅक्ट सोसायटीवर झालेला आहे. म्हणजे लहान सहान करण्यापेक्षा कन्सिडर करण्यापेक्षा असे काही शोध लागले किंवा अशा काही गोष्टी आल्या की ज्याने समाजावर फार मोठ्या प्रमाणात एक परिणाम झाला, मग तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असणार. तर अशी डेव्हलपमेंट देखील आपल्याला इथे कन्सिडर करायची आहे. जसं आपण डिफेन्स सेक्टरच्या बाबतीत म्हणू शकतो, जसं डिफेन्समध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, त्यानंतर सोशल मीडिया आहे, तर त्यानंतर सायबर अटॅकसारख्या गोष्टी आहेत, सायबर क्राईम आहेत. म्हणजे कुठल्याही रेंजवर तर ज्या अशा डेव्हलपमेंट झालेल्या आहे ज्याचा समाजावर विशेष परिणाम आपल्याला दिसून येतो त्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती आपल्याला कन्सिडर करायच्या इथे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे,
वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम. म्हणजे परत बघा, हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या इंटरलिंक आहे असं आपण कन्सिडर करू. आधी आपल्याला बघायचं आहे की नवीन नवीन डेव्हलपमेंट झाल्या कुठल्या, आणि त्या डेव्हलपमेंट बघितल्यानंतर मग आपल्याला कन्सिडर करायचं आहे की हे जे वैज्ञानिक प्रगती झाली तर यांचा शहरावर काय परिणाम झाला आणि ग्रामीण जीवनावर काय परिणाम झाला. आता बघा, जेव्हा आपण भारतीय समाज कन्सिडर करतो तर भारतीय समाज अभ्यासताना आपण दोन दृष्टिकोन अवलंबतो, दोन पर्स्पेक्टिव्ह आहे. का आहे? कारण इतर जर जगातले तुम्ही देश कन्सिडर केले तर तिथं रूरल आणि अर्बन म्हणजे शहरी आणि ग्रामीण ही जी तफावत आहे ही फारशी आढळून येत नाही. म्हणजे जे कल्चर असते, जी संस्कृती असते, तर शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती ही बऱ्यापैकी समान असते. त्यामध्ये फारशी तफावत दिसून येत नाही, फरक दिसून येत नाही. त्यामुळे त्या समाजाचा अभ्यास करीत असताना आपण सिंगल पर्स्पेक्टिव्हनी देखील अभ्यासू शकतो तो समाज. पण हा जो कन्सेप्ट आहे हा भारतीय समाजाबद्दल लागू होत नाही. तर तुम्ही जनरली रिलेट करू शकता की भारतामध्ये जे शहरी जीवन आहे आणि जे ग्रामीण जीवन आहे यामध्ये फार जास्त तफावत आपल्याला दिसून येते, आणि ती प्रत्येक अँगलनी आहे. म्हणजे आर्थिक, त्यानंतर राजकीय, त्यानंतर सांस्कृतिक, धार्मिक, प्रत्येक अँगल म्हणजे समाजाचे जे मुख्य घटक असतात या प्रत्येक घटकांचा जर आपण विचार केला तर शहरामध्ये आपल्याला वेगळी परिस्थिती आढळून येते आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला वेगळी परिस्थिती आढळून येते. सपोज आपण कुठलाही छोटा एक्झाम्पल घेऊ शकतो, शिक्षण पद्धती आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, किंवा वेस्टर्नायझेशन, पाश्चिमात्यकरण हा आपण कन्सेप्ट घेऊ शकतो, किंवा जे सण उत्सव आहे हा पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही बघा. शहरामध्ये आपल्याला उत्सव सण साजरे करण्याची पद्धत वेगळ्या आढळून येणार, ग्रामीण भागामध्ये त्याचं महत्त्व वेगळं आहे. तर ह्या दोन्ही वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला दोघी गोष्टींचा डिफरंट अभ्यास करायचा आहे. म्हणजेच वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला विचार करायचा आहे की शहरावर कुठला परिणाम झालेला आहे आणि ग्रामीण भागावर कुठला परिणाम झालेला आहे. तर आपल्याला हे 4th पार्टमध्ये हे बघायचं आहे. त्यानंतर 5th पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की मग इतक्या जर का समस्या आहेत तर त्या समस्यांवर उपाय काय काय आहेत, म्हणजे सोल्युशन काय काय आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे. मग आता रिसेंट त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे की रिसेंट कुठल्या समस्या आहेत ज्या फ्लॅगशिप प्रोग्राम आहे सरकारचे किंवा सरकार त्यांना फ्लॅगशिप वेनी टॅकल करतायत तेच समस्या दिल्या आहे. बघा, ऊर्जा समस्या आहे, त्यानंतर अन्नधान्य समस्या आहे, त्यानंतर लोकसंख्या वाढ ही मोठी समस्या आहे, त्यानंतर पर्यावरणीय समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे, गृहनिर्माण ही एक समस्या आहे कारण लोकसंख्या वाढती आहे, जागा कमी आहे. तर अशा वेळेस सर्व जनतेला किंवा सर्व लोकसंख्येला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही देखील एक मेजर समस्या आहे. आणि मग यामधनंच तुम्हाला माहीत आहे स्लम सारख्या गोष्टी येणार, स्लम एरिया येणार, त्यानंतर अनऑर्गनाइज सेक्टर सारख्या गोष्टी येणार. तर हे आपल्याला बघायचं आहे. परिवहनची एक समस्या आहे, ट्रॅफिक रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत ते सध्या भारतीय समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात की वाहनांची संख्या वाढली आहे, त्यानंतर पार्किंगची समस्या देखील त्यासोबतच वाढली आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर संपर्कविषयक समस्या म्हणजे कम्युनिकेशन, त्यानंतर लोकस्वास्थ्य म्हणजे आरोग्याच्या समस्या. ठीक आहे, तर अशा विविध समस्या आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. तर अशा वेनी आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट दिलेला आहे. तर जरी इथे विज्ञान व अभियांत्रिकी असं नाव असलं तरी आपल्याला कोर इथे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट स्टडी करायचे नाही आहे किंवा कोर सायन्सचे सब्जेक्ट देखील स्टडी करायचे नाही आहे. तर हा जो विज्ञान व अभियांत्रिकी आहे याला आपल्याला सोशल पर्स्पेक्टिव्हनी म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यासायचा आहे. तर त्यामुळे समाजावर यांचा परिणाम कसा होणार, फायदा होतोय की नुकसान होतोय, हा कन्सेप्ट नेमका काय आहे, समाजामध्ये यामध्ये बदल म्हणजे ह्या कन्सेप्टमुळे काय बदल घडून आणले, तर अशा एक अँगलने आपल्याला स्टडी करायचा आहे. तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की आपला अकॅडमीचे आपण कोर्सेस लॉन्च केले होते, म्हणजे या आधीच केलेले आहे आपण, आणि त्यापैकी बऱ्याचशा म्हणजे 50 ते 60% आपले सिलेबस पण कव्हर झालेले आहेत. तर आणि डेडिकेटेड पण बॅचेस आहे बरं, म्हणजे ज्या स्टुडंटला इंटिग्रेटेड बॅच हवी आहे सर्व सब्जेक्टची तर तुम्हाला तेही परचेस करता येते. आणि जर का तुम्हाला सेपरेट एक कुठलाही विषय घ्यायचा असेल ॲज अ बॅच म्हणून तर तुम्ही तो देखील घेऊ शकता. तर तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्याबद्दल माहिती विचारू शकता. ठीक आहे, तर अशा वेळी आपण हा जो पोर्शन आहे तो कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला कुठली क्युरीज असतील किंवा तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू.